नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. योगी युंजीत सतत मात्मानं रहसि स्थितः. एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहाः. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. ज्ञानोबाराय भगवंताची अर्जुनाविषयी असणारी जी आवड, भक्तिप्रेम सुखाचा अत्यधिक भर पाहून भगवंताची अवस्था काय झाली याकरिता उदाहरण देतात. उतार वयामध्ये वैसेची या शेवटी जसं एकच अपत्य प्राप्त व्हावं आणि त्या बालकावर प्रेमा करता जशी ती माता प्रेमभराने सर्व प्रकारचे व्यापार क्रियाकर्म करते, तैसे जाहले श्री अनंता तसं भगवंताला झालं. ज्ञानोबाराय म्हणतात, जर त्या परमात्म्याचा अत्यधिक प्रेमाचा प्रकार मी पाहिला नसता तर भगवंताला तसं झालं आहे हे वाक्य मी बोललो सुद्धा नसतो. पहा ना किती आश्चर्य आहे. नवल कैसे चोज के उपदेश केवते झुंज. कोठे हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश आणि कुणीकडे असणारी युद्धाची पार्श्वभूमिका. रणांगणामध्ये उपदेशाकरता अनुकूल असणारं कोणतंही वातावरण नाही, पण अशाही प्रसंगामध्ये भगवान ब्रह्मज्ञानाचा दिव्य उपदेश की जो आतापर्यंत भगवंतांनी कुणाच्याही समोर प्रगट केलेला नाही आणि अर्जुनाच्या समोर देवाने आपलं अंतःकरण काहीही न ठेवता पूर्णपणाने मुक्त हस्ताने भगवंताने अर्जुनाला ते समर्पित केलं आहे. त्याचं कारणच असं आहे, भगवंताचा भक्तिशास्त्रातला एक नियम आहे, ए यथा माम प्रपद्यन्ते तामस्तथैव भजाम्यहम. जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. जे जशा प्रकारचं माझ्या ठिकाणी भजन करतात तसं मीही त्यांचं भजन करतो. ज्याची जशी सेवा असेल तसं परमात्माही त्याची सेवा करतो. जसं ज्याचं समर्पण असेल तितका परमात्माही त्याला समर्पित होतो. आणि अर्जुनाने पूर्णपणाने आपलं समर्पण देवाला केलेलं आहे. आपलं अंतःकरण जर देवाला दिलं तर देवही त्याचं अंतःकरण आपल्याला देऊन टाकतो. 12व्या अध्यायामध्ये ओवी आहे, तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे. नाही गा साचो कारी तुझी आन. तरी आता जाण तया भक्ताचे लक्षण. जया मी अंतःकरण बैसो घाली. ज्या भक्ताला मी माझं अंतःकरण बसण्याकरता आसन म्हणून प्रदान करतो. त्याचं काय कारण, त्या भक्ताने सुद्धा आपलं अंतःकरण माझ्या स्वरूपाला विराजमान होण्याकरता दिलेलं आहे. मग त्याने जर आपलं अंतःकरण दिलं तर मीही त्याला माझं अंतःकरण देतो. म्हणून काय आश्चर्य आहे. कोणीकडे हा उपदेश, कुठे असणारी युद्धाची पार्श्वभूमिका, पण अर्जुन हा प्रेमातला आहे आणि त्या प्रेमातल्या व्यक्तीचं असणारं चित्र म्हणजे देव जणू अर्जुनाच्या आज्ञेनुसार मनोभावानुसार त्या अर्जुनाच्या समोर नृत्य करत आहे. या बाबतीत देवाला संकोच वाटत नाही. जेथे अत्यधिक आवड असते त्या आवडीमध्ये लज्जा संकोच कोणताही वाटत नाही. याकरिताच ज्ञानोबाराय 3 प्रकारचे भाव 124व्या क्रमांकाच्या ओळीमधून सांगतात आणि तो विचार आपण करत आहोत. काय देवाची आवड असेल. या आवडीमध्ये ब्रह्मविद्या जरी समोर आली तरी देवाला असं वाटतं अर्जुनाला ती ब्रह्मविद्या आताच प्राप्त होऊ नये. सांगायची आहे ब्रह्मविद्याच. अर्जुनाचा वास्तविक अहमभाव हा कारण आहे, संसाराला कारण. म्हणून तर ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, ज्याला त्याग करायचा असेल त्याने अहमभावाचा त्याग करावा. तेवी बुद्धिमंती देही अहंता सांडोनी पाही. सांडीजे अशेषही संसार जात. हा विचारोनी अहंकार सांडीजे.
मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणजे अहंभाव हा दुःखाला कारण आहे. शास्त्रातलंही प्रमाण आहे, अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. अहंता आणि ममता हीच मुळामध्ये दुःखाला कारण आहे. सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला अहंकार नसतो, म्हणजे अहंता नसते. आणि जे जे पदार्थ माझे म्हणून आपल्याला वाटतात त्या सर्वांचा आपल्याला विसर पडलेला असतो. म्हणजे अहंता आणि ममता ज्या अवस्थेमध्ये अंतःकरणाची वृत्ती अज्ञानामध्ये लयाला गेलेली आहे, त्या वृत्तीचा लय झाल्यानंतरसुद्धा जर अहंकाराचा आणि ममतेचा विसर पडतो, तरी मनुष्य जाग झाल्यानंतर अनुभव सांगतो, मी काहीच जाणत नव्हतो, मी सुखाने झोपलो होतो, मी काहीच जाणत नव्हतो. एवढं तरी तो जाणत होताच की नाही? जर मी काहीच जाणत नव्हतो हेही जाणलं नसतं, तर मला काहीच कळालं नाही हेही त्याला कळालं नसतं. कमीत कमी तेवढं तरी कळालं पाहिजे. म्हणजे मला काही कळत नाही असं जर एखादा व्यक्ती म्हणत असेल तर त्याला बरंच काही कळतं. कारण कळत नाही हे अज्ञान आहे आणि ते मला कळत नाही हे ज्ञान आहे. याचा अर्थ त्याला अज्ञानाचं ज्ञान आहे तेवढं तरी असावं. कधीकधी तेही नसतं. म्हणजे आपल्याला काही कळत नाही हेही ज्याला कळत नाही, ते का कळत नाही हे मलाही कळत नाही, असं होऊ शकत नाही. म्हणजे अज्ञानाचं सुद्धा अज्ञान असू शकतं, पण अज्ञानाचं ज्ञान असावं म्हणून तर अंतःकरण समर्पित आहे. अहंभाव दुःखाला कारण आहे. वास्तविक अहंकार गेला पाहिजे, ब्रह्मविद्या प्राप्त झाली पाहिजे. पण एक भूमिका भक्तिप्रेमाची मात्र अशी आहे की ज्या भक्तिप्रेमाच्या गोडीचे भूमिकेमध्ये देवाला असं वाटतं की ब्रह्मविद्या प्रगट करावी, तर तिचे परिणाम एवढे होतील. विपाय अहंभाव याचा जाईल, मी तिचे हा जरी होईल, तरी मग काय किजिले एकले. हे सगळं कशामुळे घडतं? भक्तिप्रेमाची गोडी आपल्याला अनुभवाला मिळणार नाही. अर्जुनाचा अहंकार निघून जाईल, हा माझा शिष्य भक्त सखा काहीच नातं राहणार नाही. आणि याला एकमेव कारण काय असेल तर ब्रह्मविद्या आहे. म्हणजे अर्जुनाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तर त्याचे हे सगळे परिणाम होतात. म्हणून देवाने ब्रह्मविद्या सांगितली, पण त्याच्यामध्ये थोडासा पातळ पडदा ठेवलाच. जे अर्जुनाचं जे अर्जुनत्व आहे ते कायम ठेवलं. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, मनोनीती तैसे बोलणे नव्हे स पातळ आड लावणे. आड म्हणजे मध्यंतरी पडदा लावला एक, तो पडदा फक्त कल्पित द्वैताचा होता, पण होताच की नाही. आणि त्या पडद्याचा भाग स्वीकार करून बोला माझी मन मने अलिंगू सरले, किंवा केले मनचे वेगळवाने भोगावया. देवाला ही आवड आहे, आवड. आणि ज्याला आवड असते त्या व्यक्तीला ते कार्य करण्यासाठी कोणताही संकोच वाटत नाही. ज्ञानोबाला 3 सिद्धांत सांगतात. आवडी आणि लाजवी तरी ते काही. एखाद्या पदार्थाची, व्यक्तीची किंवा कोणत्याही संबंधाची आपल्याला आवड आहे आणि म्हणे तो आवडीचा विषय सेवन करत असताना लाज वाटते. लाज वाटत असेल, आवडी तरी ते काही, तर त्याला आवड असं म्हणता येत नाही. हा प्रकार काल आपण बऱ्याच विस्ताराने पाहिला, आता पुन्हा त्याचा विस्तार करता येणार नाही. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्हालाही बहुतेक वाटत नाही. हो का माझी आणि जे भक्ता संसारबाधीची व्यथा, ते लाज मज भगवंता गांजो निज भक्ता मी नेजी. माझा भक्त आहे आणि संसाराची जर त्याला बाधा होत असेल तर ती लज्जा मला वाटते आहे. माझ्या भक्ताला मी त्रास होऊ देत नाही. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांन मागे. मनोनिगा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आथी मी सदा. या 2 ओव्यामध्ये चिंता भक्ताला नाही हा भाव सांगितला. आणि दोन्ही ओव्या एका श्लोकावर आहे. तेषामहम समुद्धरता या श्लोकावरच्या या 2 ओव्यावर एरवी तरी माझी या भक्ता नाही एकही एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता सांगितली. मनोनिगा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आथी मी सदा. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे
काय एक मी सांगे जे मी न करी. आणखीन एक आहे बघा तशी, तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काय सेनिहीन लजे तयांचे नेमी. 12व्या अध्यायामध्ये ओवी आलेली आहे. ज्ञानोबारा म्हणतात त्या भक्ताचं आणि माझं नातं सांगू का. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे केव्हा तो वल्लभा मी कांत ऐसा पडिये. हे आमचं मधुर भक्तीतलं नातं आहे. भक्ती प्रेमाचा हा गोपी भाव आहे. आणि गोपी भावामध्ये भक्त हा गोपी रूपाने राहतो आणि श्रीकृष्ण परमात्मा सुखाचा आनंद सर्व इंद्रियांच्याद्वारे सेवन करतो. गोपी नाम इंद्रियैही पिबती कृष्ण रसम, म्हणून त्याला गोपी असं म्हणतात. आणि त्या गोपी भावामध्ये सगळे भक्त म्हणजे देवाच्या मधुर भक्तीचं रसपान करणाऱ्या स्त्रिया असतात. आणि परमात्माच फक्त एक परमपुरुष आहे. या भावनेनं ते नातं चालतं. म्हणून तो वल्लभा मी कांत ऐसा पडिये तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे काय सेनिही न लजे तयांचे नेमी. त्याचं कार्य करण्यासाठी मला कोणत्याही प्रकारचा लाज संकोच कोणताही भाव वाटत नाही. असाही विचार आपण केला. आवडी आणि लाजवी तरी ते काही. आवड आहे आणि म्हणे मला संकोच वाटतो, तर ती खऱ्या अर्थाने आवडच नाही. आवडीमध्ये संकोच वाटत नसतो. संतांची आवड माझी जीवीची आवडी किंवा गुण गाईन आवडी तुझे आन वाहीन गा देव राया बहु आवडशी जीवापासून या. किती आवडतो. ज्ञानोबा उदाहरण देतात, सर्वात जास्त व्यक्तीला आवडतो आपला जीव, आपला आत्मा सर्वात जास्त आवडतो. इयमात्मा परानंद परप्रेमास्पदम यतः. ज्याच्यावर आपलं अत्यधिक प्रेम असतं ते आनंद स्वरूप असतं. आपलं आपल्यावर प्रेम आहे. नाही म्हणे धनावर प्रेम आहे. धनावर प्रेम कंजूस माणसाचं आहे. पण जर त्याच्या आरोग्यावर काही घात आला किंवा त्याच्या मुलाचं दुःख लागलं तर तो पैसा पाण्यासारखा लागू द्या, मुलगा वाचवा. म्हणजे पैशापेक्षा धनापेक्षा मुलावर प्रेम आहे. मुलापेक्षा आपल्यावर प्रेम आहे शरीरावर. कधी कधी मुलं प्रतिकूल निघतात. काही मुलं एका माणसाला 4 मुलं. बातमी आली होती वर्तमानपत्रात. 4 मुलं 4ही म्हणले आम्ही सांभाळणार. नाही सांभाळणार, अख्खं धन मंदिराला दान दिलं. म्हणजे मुलापेक्षा आपल्या शरीरावर प्रेम आहे. शरीरापेक्षा मनुष्याचं इंद्रियावर प्रेम आहे. समजा समोरून सोसाट्याचा वारा वाहू लागला, धूळ उडते आहे, तर मनुष्य काय करतो, पहिल्यांदा डोळे झाकतो. म्हणजे अंगावर धूळ बसली तरी चालते पण डोळ्यात जाऊ नये. कारण शरीरापेक्षा इंद्रियावर प्रेम आहे. इंद्रियांपेक्षा आपलं प्राणावर प्रेम आहे. प्रसंगी मनुष्य म्हणतो नाही, एखादा पाय कापून काढला तरी चालेल पण मला माझा प्राण वाचवा. म्हणजे प्राणावर प्रेम आहे. प्रसंगाला मनुष्य प्राणत्याग करतो की नाही. देशासाठी प्राणत्याग सैनिक करतात. स्वराज्यासाठी कितीतरी मावळ्यांनी प्राणत्याग केला. त्यांचा प्राणत्याग आहे म्हणून आपण सुखी आहोत. किंवा भारत मातेची स्वातंत्र्य प्राप्त व्हावं याकरता शूरवीरांनी केलेलं बलिदान आहे, प्राणत्याग आहे. प्राणापेक्षा स्वतःवर प्रेम आहे आपलं आणि स्वतःच्या पलीकडे काही नाही. पण ज्ञानोबा म्हणतात देवावर आमचं एवढं प्रेम आहे, बहु आवडशी जीवापासून या. आमच्या आत्मस्वरूपापेक्षाही आम्हाला परमात्मा जास्त आवडतो. हे आवड आहे. आवडी आणि लाजवी तरी ते काही. पुढचा भाव आहे व्यसन आणि शिनवी तरी ते काही. पिसे आणि न भुलवी तरी ते काही. व्यसन शब्दाचा अर्थ आहे छंद. एखादा छंद जोपासला पाहिजे की नाही. मनुष्याचा एक आवडीचा छंद असावा. त्या आवडीतून छंद प्रगट होतो. बरं, जे कर्म केल्याशिवाय आपल्याला करमत नाही त्याला छंद म्हणतात. आणि छंदाला दुसरा शब्द आहे व्यसन. आता व्यसन कोणाचं आहे. व्यसन शब्द आला की त्याचा एवढा रूढ अर्थ प्रगट झाला या वरामध्ये. रूढ म्हणजे प्रसिद्ध अर्थ. व्यसन शब्द आला की आपली नजर तिकडंच जाते, व्यसन. पण व्यसन शब्दाचा तेवढाच अर्थ नाही आहे. व्यसनानी बहोनी संती. व्यसन पुष्कळ प्रकारचे आहेत
पण जगामध्ये फक्त दोनच व्यसनं चांगले आहे, विद्याव्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. विद्येचा अभ्यास करणं हे व्यसन आहे किंवा भगवंताच्या चरणकमलाची सेवा करणं हेच खऱ्या अर्थाने व्यसन आहे. आणि ज्या मनुष्याला छंद लागतो ना, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. लहान मुलाला बाल्यावस्थेमध्ये अभ्यासाचा छंद नसतो, त्याचा सगळा भर खेळण्यात असतो आणि तो कधी आपल्या आईवडिलांची नजर चुकून खेळायला जाईल हे त्यांनाही कळत नाही. सारखं लक्ष ठेवावं लागतं. 12 वर्ष खेळण्यातच जातात सगळे, म्हणजे बाल्य अवस्था खेळण्यामध्ये, खेळण्याचा छंद आहे. आपण सगळे बसलो की नाही, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक छंद आहे, प्रत्येकाच्या, किंवा आपल्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं व्यसन आहे आणि मनुष्याला ते केल्याशिवाय करमत नाही. जर थोडा वेळ त्याला प्रतिबंध केला ना, त्याला असं वाटतं आपल्याला शिक्षाच दिली की काय. हे प्रत्येकाची आवड आहे, आपले छंद जोपासले पाहिजे. प्रत्येकाचे असणारे छंद वेगळे आहे आणि आपल्या अंतरात असणारी व्यसनाची म्हणजे छंदाची जी आवड आहे ती जर आपल्याला जोपासता आली तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये प्रगती करता येते. बऱ्याचदा कुटुंबातल्या आईवडिलांना हे लक्षात येत नाही की आपल्या मुलाच्या अंतःकरणामध्ये किंवा मुलीच्या अंतःकरणामध्ये निसर्ग प्रदत्त नेमकी भूमिका काय आहे. सगळेच माणसं काही अभ्यासामध्ये हुशार नसतात, पण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या एका गोष्टीमध्ये निष्णात असतो. आपलं आळंदीतलं उदाहरण, आळंदीत येणारे सगळे विद्यार्थी काही मृदंगवादक होत नाही. प्रत्येकामध्ये ते नैसर्गिक गुण नसतात ना. एखादाच व्यक्ती असा असतो जो तालामध्ये तरबेज 6 महिने सराव करतो इंद्रायणीच्या घाटावर, एक दिवस घरी थांबत नाही, म्हणजे तयारी होते त्याची, तर त्याच्या हातामध्ये तो ताल आहे. काही जणाचा कंठ चांगला असतो, सुरेल सुमधुर आवाज असतो, तर त्याने आपल्या गायनामध्ये प्रगती करावी. काहींचा स्वर नाही लागत, काहींना ताल नसतो, खंत मानू नये, पण त्याची बुद्धी चांगली चालते. 1-2 वेळा जरी वाचलं की त्याचं पाठ होऊन जातं. म्हणजे विद्यार्थी सगळे जरी आळंदीत आले तर सगळ्यामध्ये एक गुणवत्ता नसते, पण प्रत्येकात काही ना काही असतं. म्हणजे एखाद्याचं वादन तयार होतं, एखाद्याचं गायन तयार होतं, तर एखाद्याचं पाठांतर तयार होतं. एखादा असा असतो त्याचं यातलं काही जमत नाही, पण या तिघाचं नियोजन तो करतो. म्हणजे त्याला एवढं कौशल्य असतं आयोजकाचं, या तिघाला कार्यक्रम तो देतो. म्हणजे जे कार्यक्रम देतात त्यांना काही जमत नाही असा अर्थ घेऊ नका, पण त्याच्यामध्ये ते गुणवत्ता असते. प्रत्येकात काही ना काहीतरी छंद आहे. आम्हाला शाळेमध्ये एक पाठ होता, अभ्यास एक छंद, असे का आम्हाला पाठ होता. मासा आहे ना पाण्यात राहतो, तर त्याला पोहण्याचा छंद आहे. आणि जो मनुष्याला छंद असतो ना त्याच्यामध्ये त्याला शीण वाटत नाही बघा. कधी कधी माणसं आपल्या छंदासाठी किंवा आपल्याला सामान्य व्यसन असतं व्यवहारातलं, माणसं मरण पत्करतात, व्यसन नाही सोडत. लौकिकातलं उदाहरण ऐकलं विनोदाने. एक व्यक्ती डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांनी त्याची छाती तपासली, चाळणी झाली. म्हणे एवढं व्यसन करायचं असतं का? अरे हे व्यसन वाईट आहे, असंच जर व्यसन केला तर फार झालं तर तो 6 महिने जगशील, व्यसन सोडावं लागेल. तो मला डॉक्टर व्यसन सोडायचं म्हणता? अहो व्यसन सोडलं तर मी आत्ताच मरेल, नाही सोडलं तर कमीत कमी 6 महिने तरी चालेल. इतका प्रेम आहे व्यसनावर. सोडायचं म्हणलं की त्याला वाटतं मी मरेल. जे माणसं व्यसनाच्या अधीन गेलेले असतात ना त्यांचं जीवन बघा तुम्ही, सहसा ते माळच घालत नाही. त्याला असं वाटतं अवघड होईना आपलं. सामान्य व्यवहारातलं व्यसन आहे. तयाचे आम्हा व्यसन देवाला लागलेलं व्यसन आहे. कोणाचं? भक्ताचं. तो पहावा हे डोहळे तयाचे आम्हा व्यसन, आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तै. देवाला छंद आहे भक्ताचा, आणि भक्ताला छंद आहे छंद हरीच्या नामाचा. सदा शुचिर्भूत वाचा, म्हणजे भक्ताला छंद भक्तीचा आणि भगवंताला छंद भक्ताचा.
आणि जे मनुष्याला व्यसन असतं ते करण्यामध्ये मनुष्याला कोणत्याही प्रकारचा शीण, त्रास, उबग, कंटाळा अजिबात वाटत नाही. ही आवड आहे, आवडीमध्ये संकोच नसतो. आणि जे व्यसन असतं त्या व्यसनामध्ये शीण वाटत नाही. म्हणून अभ्यास करत असताना आपल्याला अभ्यास हा छंदाप्रमाणे वाटला पाहिजे. खेळण्यामध्ये मनुष्याला कंटाळा नाही वाटत बघा, खेळणं त्याचा छंद आहे. तसा अभ्यास ज्या व्यक्तीला छंद करता आला की नाही त्याला अभ्यासाचा कंटाळा येत नाही. नाहीतर बऱ्याचदा बघा लक्षात येतात, एखाद्याने हातात पुस्तक घेतलं ते पुस्तक त्याच्या पायावर येतं. शरणागती पत्करतो व आम्हाला सोड, तो विश्रांती का करे ना. अभ्यास आहे. काही काही विद्यार्थी असं अभ्यास करताना झोपून अभ्यास करतात. असं पुस्तक असतं, ते पुस्तक कधी छातीवर पडतं हे त्याचं त्यालाही कळत नाही. मी आळंदीला नवीनच आलो होतो, मग ते वाचण्याची आवड आहे. मग एका आमच्या ज्येष्ठ गुरुबंधूने नवीनच आलं म्हणजे विचारसागर वाच. आता ते विचारसागराचं मंगलाचरण, जो आनंद सत्यप्रकाश विव्वानी आधारणाम रूपास ब्रह्मसूत्र भगवद्गीता उपनिषद याला वेदांत शास्त्राचे प्रस्तांतरे असं म्हणतात. त्यावर ते शंकर भगवत पूज्यपाद सगळं आणि तेवढा एक परिच्छेद पहिल्याच पानाचा तेवढा वाचेपर्यंत मला डोळा लागला, कारण तो आपला छंद नव्हता. छंद जर असेल आपल्याला तर छंदामध्ये मनुष्याला शीण वाटत नाही. पण अभ्यास मनुष्याला व्यसन वाटलं पाहिजे. ज्या व्यक्तीला अभ्यास हे व्यसन वाटतं त्या व्यक्तीला जेवणसुद्धा करावंसं वाटत नाही. पुढचं उदाहरण सांगू का? जे जे गुरुबंधू ज्ञानेश्वरी आणि तुकोबारांची गाथा पाठ करतात ते पाठांतराचं व्यसन असतं. आणि ज्या दिवशी त्यांचं पाठांतर होत नाही, काही कारण असतो, त्या दिवशी तुम्ही त्यांचा चेहरा बघा, त्यांची अप्रसन्नता राहते दिवसभर. त्यांना ते करमत नाही, असं वाटतं आपलं काहीतरी चुकलेलं आहे. आणि हे बाकीच्यांना नाही कळत. हे ज्यांचं पाठांतर सुरू आहे ना त्यांच्या हे लक्षात येतं बघ, असं इतका क्लेश होतात मनामध्ये की आज आपलं नेमकं काय पाप आडवं आलं की आज आपल्याला पाठांतर करता नाही आलं. आणि ते पाठांतरामध्ये आवृत्ती पण असते पाठीमागची आणि पुढचं पाठांतर पण असतं. छंद आहे, आणि छंद जर असेल तर त्याच्यामध्ये शीण वाटत नाही. आपण आपला छंद अंतःकरणातून ओळखला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची प्रगती करता येते. आणि जो छंद असतो ना, आईवडिलांनी सुद्धा त्याला वाव दिला पाहिजे. बऱ्याचदा आईवडील आपल्या मुलाचा छंद न पाहता त्यांच्या मनातल्या भावनेचं दडपण त्याच्यावर देतात की तो हेच केलं पाहिजे, आणि त्याच्या आतून ते नसतं बघा, वरून त्याला दडपण दिलं तो हेच केलं पाहिजे, होत नाही त्याचं ते. पण आईवडिलांची भावना जतन करण्यासाठी जरी त्यांनी त्या क्षेत्रात पदार्पण केलं तर त्याचं व्यसन नसल्यामुळे त्याला प्रगती नाही करता येत. आणि त्याच्या आतमध्ये जे कौशल्य दडलं आहे त्याच्या विकासाला वावही भेटत नाही. म्हणून असं काही नसतं. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये पारंगत असतो, निष्णात असतो. फक्त त्याला ते कळालं पाहिजे की आपल्याला नेमकं काय जमतं, काय आपण करू शकतो, हे आपण आपलं ओळखलं पाहिजे. आणि प्रत्येकाला ते स्वतःला कमीत कमी ओळखलं पाहिजे. नाहीतर मग कोणाला तरी विचारलं तरी पाहिजे किंवा मला नेमकं माझी अशी अशी भूमिका आहे, मला काय जमू शकतं. सगळेच काही विज्ञान शाखेत जात नाहीत, सगळेच काही वाणिज्य शाखेमध्ये पण जात नाही, आणि सगळे काही कला शाखेचे सुद्धा अधिकारी नसतात. पण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शाखेत तरी जातोच की नाही, हे व्यवहारातलं आहे. तसं परमार्थामध्ये छंदसुद्धा आहे. व्यसन आणि शिनवी तरी ते काही. आणि पुढचा भाव आहे पिसे आणि न भुलवी तरी ते काही. एखाद्याला म्हणे वेड लागलं, आणि वेड लागल्यानंतर त्याला भुरळ पडत नाही, भ्रम निर्माण होत नाही. वेड ते कसलं? वेड लागलं असेल तर भुरळ पडणारच. देवाला वेड लागलं, कोणाचं? अर्जुनाचं. ज्ञानोबा म्हणतात बरं, 11व्या अध्यायामध्ये ओवी आहे, पडविले पाखरू ऐसे न बोले, या परिक्रीडा मूर्खही न चले, कैसे दैव येत सुरवाडले ते जाणो नये, हा कोपे की निवांतस आहे, हा रुसे तरी बुझावित जाये, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. ज्ञानोबा म्हणतात आश्चर्यच आहे, देवाला वेड लागावं आणि लागलं ना देवाला वेड. वेडा झाला लाचावला
भक्तीशी परमात्म्याला ते वेड लागतं भक्तीचं. भक्तीमध्ये सर्वात मोठं सामर्थ्य आहे, सर्वात मोठं. आणि त्या सामर्थ्यामुळे भक्तासाठी परमात्मा वेडा होतो, म्हणजे स्वतःला विसरतो. आणि वेड तेच आहे की जे मनुष्याला समोरच्या प्रिय व्यक्तीच्या विषयी विसर पाडण्याकरता भाग पाडतं, भुरळ निर्माण करतं. 12व्या अध्यायामध्ये ओवी बघा तशी. भगवान म्हणतात, अर्जुना काय सांगावं, तरी पर्यंत याची कहाणी, हे भोलीची भारणी, ये तव न बोलणी परी बोलवी श्रद्धा, मनोनिगाम्हा वेगाली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवाद असे, पर्यंत याची कहाणी, हे भोलीची भारणी. हे आम्हाला भ्रमित करणारी आहे, भुरळ पाडणारी गोष्ट आहे. प्रिय भक्ताचा जर एखादी गोष्ट वार्ता आली तर माझा मला विसर पडतो. आणि देवाने सांगितलंय, कबूल केलं बरं, अर्जुना तुझे निवेधे, मी या देवपणाचे बिरुदे, सांडिले गामी आधे सगळे नेतोवा. अर्जुना तुझा छंद आहे मला, आणि त्या छंदाच्या वेधामुळे देवपणाची सगळी ब्रिदावळी मी बाजूला सारली. मी स्वतः अर्धाच आहे, आणि जर तो मिळाला तर मग मी पूर्ण आहे. सगळे नेतोवा, नाहीतर मी तसा अर्धाच आहे, अपूर्ण आहे, अपूर्ण. पण तुझी मला प्राप्ती झाली तर मी मात्र पूर्ण आहे. देवाला वेड लागतं भक्तीचं, आणि भक्तीमध्ये वेड लागलं की मनुष्याला भ्रम निर्माण होत असतो, किंवा ते वेड पण भुरळ पाळत असतं. ऐसा देव अर्जुना ते, ऐसा बोलत देव भुलला मोहे, अर्जुना ते अलिंगुनी ठाये, मग बिहाला म्हणे नो हे आवडी हे. गुरुवरे मारुती बाबा उदाहरण सांगत असतात पाठामध्ये. ब्राह्मण व्यक्ती आहे, प्रातर्विधीला गेला सकाळी बहिर दिशेला. मग आल्यानंतर हातपाय धुवावे, गायत्री मंत्राचा उच्चार करावा, स्नानसंध्या वंदन असं करावं सगळं. त्याने आल्यानंतर चटई टाकली, वज्रासनात बसला. काय झालं? भूत लागलं, म्हणजे वेड लागलं की नाही. आणि जर अंतःकरणात भूताने प्रवेश केला असेल तर ते त्याच्या ब्राह्मणपणाला भुरळ पाडत नाही का? अवश्य भुरळ पाडतं. म्हणजे स्वतः मी कोण आहे याचा विसर पाडणं, यालाच वेडेपणा असं म्हणतात. आपण वेड्यांच्या रुग्णालयामध्ये गेलो, जाण्याचा प्रसंग येऊ नये, पण जर आलं तर तिथं काही वेगळा प्रकार असतो, फार वेगळा प्रकार. ते विनोदाने आपण ऐकलं आहे, एक वेडा एका झाडाखाली बसला होता, गाणं म्हणत होता. गाणं असा अगदी मांडी घालून बसला सहज आसनामध्ये, आणि गाणं चालू होतं. थोडा वेळ झाला आणि तो व्यक्ती परत काम उरकून माघारी आला. तर माघारी आल्यानंतर हा डोकं खाली करून तरी गाणंच म्हणत होता. आणि त्या व्यक्तीने विचारलं, म्हणे का रे? म्हणे पहिलं तो गाणंच म्हणत होता, पहिला थोडा बसला होता, आता डोकं खाली करून पायीवर करून गाणं म्हणतो, हा काय प्रकार आहे? तो म्हणला, पहिली कॅसेटची ए साईड होती, आता ही बी साईड आहे. याला म्हणतात वेडा. पिसे आणि न भुलवी तरी ते काही. किंवा मी एक पाठामध्ये उदाहरण ऐकलं होतं, वेडे त्रास देतात ना, प्रचंड त्रास देतात वेडे. एखादा वेड्यांच्या समूहामध्ये जर गेला, वेड्यांच्या समूहामध्ये, पिसे आणि न बोलवी तरी ते काही, ते एखादा जाणकार जरी वेड्यांच्या सहवासात गेला ना, तर त्याला असं वाटतं हे जाणकार आहे का मी वेडा आहे, कळत नाही. त्यांच्या समूहामध्ये तो सुद्धा वेडा होऊन जातो. असा प्रकार होतो बघा. कधीतरी पाठामध्ये सांगितलं असेल, आपण गावाकडच्या लोकांमध्ये परिवर्तन करायला जर गेलो, त्यांच्यात नाही होत, आपल्यात बदल होतो. पिसे आणि न भुलवी तरी ते काही. आता सगळे वेडे बुवा त्रास देतात, यांना कुठेतरी आपण दुसऱ्या तुरुंगामध्ये किंवा कैदखान्यामध्ये ठेवलं पाहिजे. काय करावं? जर यांना रेल्वेच्या प्रवासाने न्यावं, धिंगाणाच करते, गाडीमध्ये न्यावं, काचा फोडते. बरं, मारता येत नाही त्यांना, बरं, कारण ते वेडेच असतात. आणि लोक म्हणतात सुद्धा, अहो त्यांना नाही कळत, पण तुम्हाला तर कळायला पाहिजे, वेडेच आहेत ते. मग काय करावं? यांना वेगात लवकरात लवकर न्यावं, विमानाचा प्रवास.
सगळे वेडे विमानात भरले, सगळे, आणि नेले पुण्यापासून नागपूरला न्यायचे. व 1-1.25 तास लागतो वेळ, लवकरात लवकर न्यायचे आहे. तिथं जाऊन धिंगाणा करायला लागले वरती. शांत बसावं लागतं बरं, तिथं बेल्ट बांधावं लागतो कमरेला, जास्त धिंगाणा करता येत नाही. समोरचं एक शिटरी कामं होतं विमानामध्ये आणि मी मागं बसलो होतो. म्हणजे खरं सांगू, त्या दिवशी प्रवास केला म्हणून मग आपले सगळे लोक पुढं आहेत, आपण पुढे जाऊ. मी उठणार तेवढ्यात ती बाई म्हणाली, महाराज थोडं थांबा. जोपर्यंत आकाशात विमान जात नाही तोपर्यंत उठायचं नाही. म्हणजे आपल्या वजनाने सुद्धा बॅलन्स जाऊ शकतो, असं काही प्रकार असेल तर भाव. म्हणलं ठीक आहे, नंतर जाऊ. ते धिंगाणा करू लागले. कदाचित विमानाचं ते वजन वगैरे झुकू शकतं, काही बिघाड होऊ शकतो. वैमानिक जे होते 2 जण असतात पायलट, त्यातला एक माग आला यांना शांत करण्यासाठी. तर सगळे 100 जे लोक होते, जवळपास 180 लोक बसतात त्याच्यामध्ये जवळपास. मी मोजून पाहिले ते सगळे. मग आपलं काम काय, दुसरं सांगायला काम येतं ना ते. म्हणजे साधं जर विमान असेल, लहान विमान, तर एका रांगेत 6 बसतात ना ते, आणि असे 30 भाग असतात. मग 3 साहित्रिक 18, 180 लोक बसतात त्याच्यामध्ये. काही काही शिटरी कामे पण असतात बरं पाठीमागं, पण ते मग अर्ध्या किमतीत नाही मिळत, गेले ते जागा आहे म्हणून घेतात. कोणाला असा प्रकार नसतो तिथं. ते का आपली बस आहे का, चला जागा भरा रिकामी, असं काही नाही. रिकामे तर रिकामेच. मग आता त्याच्यामध्ये एक व्यक्ती एकदम शांत बसलेला, वासरात लंगडी गायशी आणि असं तो शांत अगदी हाताची घडी देऊन बसलेला. ते वैमानिकाने पाहिलं, बाकी सगळे धिंगाणा करतात म्हणे, हा याच्यामध्ये शहाणा दिसतो. त्याने विचार केला म्हणे, हे माझं ऐकत नाही, तुझं नक्की ऐकतील. तो हो, 2 मिनटात मी यांना शांत करतो. वैमानिकांनी त्याला समजून सांगितलं. तो पायलट स्वतःच्या त्या केबिनमध्ये गेला पुढं निघून. आणि आश्चर्य असं, त्याने दरवाजा लावला आणि धिंगाणा बंद झाला. जशी इथं शांतता तशी विमानामध्ये इतके ते शांत झाले, इतके शांत. त्या पायलटला आश्चर्य वाटलं, आपण सांगून सुद्धा ही शांत बसत नाही. असा या एका व्यक्तीने नेमका प्रकार तरी काय केला की ज्यामुळे सगळे शांत बसले. तो पुन्हा माघारी आला आणि त्याने पाहिलं शांत वातावरण. म्हणजे तो प्रयोग नेमका काय केला आणि बाकीचे काही दिसत नाही. तो मला, अहो तुम्ही गेल्यानंतर हे धिंगाणाच करत होते. मग मी मागचा दरवाजा उघडला आणि त्यांना सांगितलं थोडेसे पाय मोकळे करून या वरून. याला म्हणतात वेडे. पिसे आणि न बोलावी तरी ते काही. वेड लागलं ते भ्रम पाडीत नाही तर ते वेळच कसला आहे. हा झाला एक भाव. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. यातला अर्थ काय सांगायचा, मनवुनी भावार्थ तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, के सुखे शृंगारलिया मानसा, दर्पण तो या परी बाप पुण्य पवित्र. लगेच माग या बरं, पाय मोकळे खाल जाऊ नका. या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. मनवुनी या मागील ओवीचा भावार्थ, अभिप्राय, तात्पर्य असा आहे, देवाला अर्जुनाची आवड आहे, देवाला अर्जुनाचं व्यसन आहे आणि देवाला अर्जुनाचं वेड लागलं आहे. या ओवीतले तिन्ही भाव आपण अर्जुनाच्या संबंधाने घेऊ शकतो. कारण ज्ञानोबांना भावार्थ सांगायचा आहे. भगवंताला भक्ताची आवड असते, भगवंताला भक्ताचं व्यसन छंद असतो आणि भक्ताचं प्रेम पाहिलं की देवाला वेडही लागतं. म्हणजे आवडी भक्ताची, व्यसन भक्ताविषयी आणि वेड लागलं ते भक्ताविषयी. म्हणून देवाला संकोच वाटत नाही, अर्जुनाला सांगण्याचे कष्ट वाटत नाही आणि अर्जुनाला पाहिल्यानंतर देवाला आपला देवपणासुद्धा आठवत नाही. या सगळ्याचा भावार्थ काय आहे, अभिप्राय असा आहे. मनवुनी भावार्थ तो ऐसा, अभिप्राय असा या ओवीचा किंवा मागच्या सगळ्या संबंधाचा अभिप्राय की अर्जुन मैत्रियेचा कुवासा. कुवासा म्हणजे आश्रय, वस्तीस्थान.
अर्जुन केवळ अर्जुन व्यक्तिमत्व नाही, देवावर केलं जाणारं प्रेम, मैत्री, सख्य भाव आणि त्या मैत्री राहण्याचं ठिकाण, आश्रय म्हणजे अर्जुन आहे. मित्रत्व हा अंतकरणातला भाव आहे. तो अमूर्त आणि अव्यक्त आहे. पण त्या अमूर्त किंवा अव्यक्त असणाऱ्या मित्रभावाला, सख्य भावाला आश्रय जर करायचा असेल तर जगामध्ये एकच व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे अर्जुन. म्हणून अर्जुन म्हणजे अर्जुन नाही आहे. अर्जुन मैत्रियेचा कुवासा, मित्रतेचा. म्हणून तर पुढे म्हटलं आहे की तो प्रेमाचा, हे पाठीमागेच उभी झाली ही, तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. तो प्रेमाचा साक्षात पुतळा आहे. भक्तीचा ओलावा म्हणजे अर्जुन तू आहे. आणि मैत्रीभावाचा किंवा मित्रभावाचा अगदी मूर्तिमंत ज्ञानकला म्हणजे अर्जुना तू आहे. ज्ञानोबा या ओळीमध्ये अर्जुनाला 2 भावाचे विशेषण देतात की अर्जुन म्हणजे मैत्रियेचा कुवासा. कुवासा म्हणजे आश्रय, ठिकाण आहे, वसतिस्थान आहे. की किंवा सुखे शृंगारिल्या मानसा दर्पण तो. दर्पण म्हणजे आरसा. आरशामध्ये काय पाहता येतं? आरशामध्ये मनुष्याला स्वतःचं स्वरूप पाहता येतं. पण इथला भाव असा आहे की ज्ञानोबा म्हणतात अर्जुन असा आरसा आहे की ज्या आरशामध्ये शरीर नाही, मनसुद्धा पाहता येतं. वास्तविक मन पाहता येईल का आपल्याला? मन पाहता येत नाही. ते फक्त देवाला पाहता येतं किंवा संत मनाला जाणू शकतात. एरवी कोणत्याही जगातल्या व्यक्तिमत्वाकडे एवढी शक्ती नाही की त्याचं मन जाणावं. मानसशास्त्रामध्ये सुद्धा अनुमान करता येतं. एखाद्या व्यक्तीच्या प्रसन्नतेवरून त्याच्या मनाचा आपल्याला अनुमान किंवा अंदाज करता येतो. पण पूर्ण रूपाने मन उलगडेलच असं काही सांगता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात अर्जुन हा आरसा आहे. आरसा. आरसा पुन्हा कसा आहे? शरीर पाहण्याचा आरसा नाही, मानसा दर्पण तो. मानस म्हणजे अंतकरण. आणि कुणाचं अंतकरण? सुखे शृंगारलिया, सुखाने शृंगारित केलेलं एक अंतकरण आहे. अर्थात अर्जुनाला जर दर्पण म्हणायचं असेल आणि सुखाने शृंगारलेलं मन पाहायचं असेल तर आरशाच्या समोर येणारं मन हे देवाशिवाय दुसरं कोणाचंच नसणार आहे. कधी कधी आपण दुकानामध्ये जातो बघा, तर त्या आरशाला शृंगारित केलेलं असतं. काही घरामध्ये आरसे असतात बघा, तर त्याला ते नदीमध्ये मिळणारे शिंपले असतात ना, तसे कडेकडेने लावलेले असतात. किंवा हल्लीच्या काळात आरसेच असे तयार होऊन येतात, त्याला काही बटणं असतात. दाबलं की वेगळा प्रकाश आरशात येतो, दुसरं बटन दाबलं की दुसरी लाईटिंग येते त्याच्यामध्ये. तर ते आरशाला शृंगारित केलेलं आहे. पण ज्ञानोबा या ठिकाणी तसं नाही म्हणत. ज्ञानोबा म्हणतात सुखाने शृंगारित केलेलं मन आहे. सुखे म्हणजे सुखाने, शृंगारलिया मानसा, सुखाने शृंगारित केलेल्या अंतकरणाला पाहण्याचा आरसा दर्पण तो अर्जुन आहे. मग आता आरशाच्या समोरच व्यक्ती असावा लागतो की नाही? आरसा तर काही आरशाला पाहू शकत नाही. आरशाच्या समोर आल्याशिवाय पाहता येत नाही. मग दर्पण स्थानी जर अर्जुन असेल तर सुखाने शृंगारलेलं अंतकरण देवाशिवाय दुसरं कोणाचं आहे? म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये मी किती सुखरूप आहे, आपल्या सुखाचा अनुभव, प्रत्यक्ष साक्षात्कार देवाला जर घ्यायचा असेल, आपल्या सुखाचं प्रतिबिंब जर पाहायचं असेल तर भक्ताचं, अर्थात भक्तराज अर्जुनाचं अंतःकरण हाच आरसा देवाला लागतो. व्यवहारामध्ये आरसा नावाचा उपाधी जर आला आपल्यासमोर तर आपल्याला आपल्या मुखाचं, बिंबाचं प्रतिबिंब रूपाने दर्शन करता येतं. म्हणजेच आपण किती सौंदर्य संपन्न आहोत. आपलं सौंदर्य पाहण्याकरता जसा आरसा समोर यावा तसा आपण किती सुखरूप आहोत
आपलं अंतःकरण किती आनंदाने भरलेलं आहे हे देवाला जर पाहायचं असेल तर त्याच्यासमोर अर्जुन नावाचा आरसा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, देवाला सुद्धा जर आपली सुखरूपता तपायची असेल किंवा मी किती आनंद स्वरूप आहे हे पाहायचं असेल तर देवाला आपला आनंद स्वतःला पाहता येत नाही. स्वसंवेद्य पदाचा अर्थच असा आहे, असंवेद्य म्हणजे चांगल्या प्रकारे स्वतःला सुद्धा जो विषय करता येत नाही. त्या शब्दाचा अर्थ आहे वेद्य, संवेद्य, असंवेद्य आणि असंवेद्य. सुमधला उकार आणि पुढचा संधी झाला की ओकाराचा होतो व स्वसंवेद्य असा एक अर्थ होतो बरं त्याचा. स्वसंवेद्य पदाचे दोन अर्थ होतात. स्वयंप्रकाश रूपाने स्वतःचं प्रकाशन स्वतः करतो त्यालाही स्वसंवेद्य म्हणतात. आणि दुसरा आपण संधी विग्रहाने अर्थ केला तर असंवेद्य. म्हणजे चांगला, म्हणजे नाही, संवेद्य म्हणजे जाणण्याचा चांगला विषय. म्हणजे जो चांगल्या प्रकारे स्वतःला जाणता येत नाही स्वयंप्रकाश असल्यामुळे, म्हणजे स्वतःला विषय नाही करत. उदाहरण, गुळाला आपली गोडी दुसऱ्याला देता येते पण गुळाला मात्र स्वतःची गोडी स्वतःला चाखता येत नाही. डोळा सगळ्याला पाहतो, डोळा डोळ्याला पाहू शकत नाही. जीभ सगळ्याची चव चाखू शकते पण स्वतःची चव जिभेला चाखता येत नाही. तसं चैतन्य सगळ्याला जाणतं पण स्वतःला जाणू शकत नाही. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याचं कधी विषय होत नाही. म्हणजे परमात्म्याला सुद्धा स्वतःची सुखरूपता तपायची असेल तर याच्यासाठी भक्त नावाचा आरसा असावा लागतो. म्हणून हा भावार्थ आहे. मनोनी भावार्थ म्हणजे अभिप्राय. या बोलण्यातला भाव असा आहे, मनवनी भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण तो. म्हणजे अर्जुन हे आरसा आहे. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाची सुक्षेत्र तो कृष्ण कृपे पात्र याचे लागी. या परी म्हणजे याप्रमाणे. आता ज्ञानोबाराला जे आश्चर्य वाटतं की नाही तेव्हा ज्ञानोबारा बाप शब्द वापरतात बरं. अमृतानुभवामध्ये बाप उपयोगी वस्तु शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो पर्यायी संबंधो नाही येत. त्या शब्दाचं अतिशय वर्णन केलं. अमृतानुभवामध्ये शब्दाचं वर्णन करत असताना इतकं कौतुक केलं की शब्दाने काय काय लाभ प्राप्त होता. सगळ्यात महत्त्वाचा काय असेल जगामध्ये, सगळ्यात महत्त्वाचा शब्द. त्या शब्दात दोन प्रकार. एक वर्णात्मक शब्द म्हणजे ज्याचे आपण अक्षर लिहिले आहेत. वर्ण म्हणजे रंग व वर्ण म्हणजे अक्षर. अक्षरामध्ये असणारा शब्द आहे. आणि आता आपण जे बोलतो आहे हा ध्वन्यात्मक शब्द आहे. कारण ध्वनी रूपाने तो कानावर आदळतो आणि कानाच्या माध्यमातून अंतःकरणात जाऊन आपल्याला समजतो, अर्थाचं ज्ञान करून देतो. जगातले सगळे व्यापार चालतात शब्दावर चालतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याता, शिक्षक, राजकारणातले नेते, भाषण हे सगळे कशावर चालतात? शब्दावर चालतात. म्हणून शब्द हा बहुसार, उपकाराची राशी. शब्दावर सगळे व्यापार चालतात. शब्दाचं महत्त्व फार मोठं आहे आणि ते वाटल्यानंतर ज्ञानोबा बाप रे बाप असा शब्द अमृतानुभवामध्ये वापरतात. शब्दासाठीच शब्द आहे तो. बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो. पण तरीसुद्धा त्याचा संबंध इथे लागत नाही कारण स्वयंप्रकाश तत्व आहे. जेव्हा एखादं आश्चर्य ज्ञानोबाला वाटतं तेव्हा ज्ञानोबा कौतुकाने बाप शब्द वापरतात. 9व्या अध्यायामध्ये मृत्यू लोकामध्ये किती मोठं दुःख आहे, बाप दुःखाचे केने सुटले असा शब्द वापरला आहे बघा. की तिथं आश्चर्य व्यक्त केलं आहे. किंवा फार मोठं सांगायचं असेल एखादा भाग अमर्याद किंवा अनंत ज्याचं परिमाण कथन करता येणार नाही
तेव्हा ज्ञानोबा बाप शब्द वापरतात. तसं या परी बाप रे बाप आश्चर्य व्यक्त केलं आहे. पुण्य पवित्र अर्जुन हा पवित्र कुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि अर्जुनाचं नामस्मरण केलं तरी पुण्य प्राप्त होतं. किंवा पुण्यामुळे पवित्र झालेला हा अर्जुन आहे. त्या पुण्यामध्ये सुद्धा प्रकार माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. भगवंताची प्राप्ती करून देणारा जे पुण्य असतं ना त्याला शुद्ध पुण्य असं म्हणतात. बरं, स्वर्गाची प्राप्ती करून देणारं पुण्यसुद्धा शुद्ध पुण्य नाही. ज्ञानोबा त्या पुण्याला पाप म्हणतात. पाप ते वरून दिसणारं त्याचं जे आच्छादन आहे, आवरण, त्याचं नाव पुण्य आहे आणि आतमध्ये मात्र ते पापच आहे. का बरं? माझ्यापासून जे साधकाला दूर लोटतं आणि स्वर्गाला घेऊन जातं त्याला पुण्य म्हणावं कसं? म्हणून मजची माझी असता जेणे मे दुर्हावे पंडुसता ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि या शुद्ध पुण्याने संपन्न कोण असेल तर अर्जुन आहे. ज्ञानोबाने आश्चर्य व्यक्त केलं, कैसे सर्वोत्तम येणे पुण्य केले या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतसी निरूपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. जगामध्ये असणारं उत्तम पुण्य आहे आणि अर्जुनाचं मात्र सर्वात उत्तम पुण्य आहे असं म्हणता येईल आपल्याला. उत्तम पुण्याचा भाग असेल तर आपल्याला भगवंताच्या आईवडिलांची ही जागा मिळू शकते. भगवंताचं भाऊसुद्धा होता येतं. किंवा दाशी रूपाने लक्ष्मी माता ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. या सर्वांचं उत्तम पुण्य आहे म्हणून देवाचे इतके जवळ आहे. पण देवाच्या अंतकरणातलं ज्ञान देवाने त्यांना नाही सांगितलं. त्यांचं उत्तम पुण्य आहे आणि अर्जुनाचं सर्वोत्तम पुण्य आहे. ज्ञानोबाने आश्चर्य व्यक्त केलं, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. आणि विनाकारण ज्ञानोबा अर्जुनाचं वर्णन नाही करत. पुढे ओवीतला भाव येणार आहे की अर्जुनाचं वर्णन केलं तर ते देवाला अत्यधिक आवडणार आहे. पुढे येणार आहे त्या ओव्या सगळ्या. या परी बाप रे बाप काय पुण्याचं पावित्र्य असेल अर्जुनाकडे, किंवा पुण्याने काय अर्जुन पवित्र झाले असतील. या परी बाप पुण्य पवित्र. देवाला वेड लागावं, देवाला आवड लागावी, देवाला अर्जुनाचं व्यसन लागावं, किंवा देवाने अर्जुनाच्या सहवासाच्या संगतीची अपेक्षा करावी आणि ते करत असताना ब्रह्मविद्या जर आडाली तर बाजूला ठेवावी. काय पुण्य असेल. या परी याप्रमाणे या प्रकाराने बाप रे बाप. ज्ञानोबाला वाटलेलं आश्चर्य बरं हे. या प्रकाराने म्हणजे मागच्या ओव्या घ्यायच्या कुठपासून 13व्या ओळीपासून तर 25व्या ओळीपर्यंत सगळ्या ओव्यांचा भाव लक्षात ठेवा. या परी म्हणजे याप्रमाणे बाप रे बाप आश्चर्य वाटतंय. पुण्याने पवित्र असणारे हे अर्जुन या जगामध्ये भक्ती बीजासी सुक्षेत्र. इथे महत्त्वाचा भाव आहे. अर्जुनाचं अंतःकरण ज्ञान नावाच्या बीजाला पेरण्याकरता उत्तम जमीन आहेच आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. पण जगामध्ये देवाविषयी केलं जाणारं प्रेम याला भक्ती असं म्हणतात. सा त्वस्मिन परमप्रेम रूपा अमृतस्वरूपाच असं नारद महर्षी भक्तीचं रक्षण करतात. आणि या भक्ती नावाचं जे बीज आहे त्याला कुठं पेरावं याकरता जगात जर पाहिलं तर एकच चांगली जमीन आहे, ते म्हणजे भक्तराज अर्जुनाचं अंतःकरण. काय भाव असेल यातला पराकोटीचा. जगामध्ये भक्ती नावाच्या बीजाला सुक्षेत्र म्हटलं आहे. चांगल्या प्रकारची जमीन ते अर्जुनाचं अंतःकरण आहे. पुण्याने पवित्र भक्ती नावाच्या बीजाचं सुक्षेत्र. आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात तो अर्जुन श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. याची लागी म्हणजे याच कारणामुळे भगवंताच्या
कृपेला तो पात्र किंवा अधिकारी का झाला, त्याचं कारणच हे आहे. म्हणजे व्यक्तीकडे जर सर्वोत्तम पुण्य असेल, त्याचं अंतःकरण पवित्र असेल आणि भगवंताच्या विषयीचं प्रेम राहण्याचं अंतःकरण जर त्याचं ठिकाण चांगलं असेल, तर देवाची कृपा त्याला सहज प्राप्त होऊ शकते. देव आमच्यावर कृपा का करत नाही? आपलं अंतःकरण सुक्षेत्र नसेल, आपलं अंतःकरण पुण्य पवित्र नसेल, तर देवाची कृपा आपल्याला कशी काय प्राप्त होईल? म्हणजे अर्जुनावर देवाची पराकोटीची पूर्ण कृपा का प्राप्त झाली, त्याचं कारण ज्ञानोबा सांगतात. जगामध्ये भक्तिबीजाचं सुक्षेत्र अर्जुन, पुण्याने पवित्र, आणि म्हणूनच जी कृपा कुणालाही प्राप्त झाली नाही, तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागे. भगवंताच्या कृपेला तो याच कारणामुळे प्राप्त झाला, असा एक भाव इथपर्यंत. आता अर्जुन हे भक्तिबीजाला सुक्षेत्र आहे, म्हणजे भक्ती राहण्याचं ठिकाण ते असतील. चांगली जमीन असेल, अंतःकरणाला जमिनीची उपमा दिली असेल, आणि जर त्यांच्या अंतःकरणामध्ये सगळ्या प्रकारचं भक्तीचं बीज रोपण करता येत असेल, तर भक्ती 9 प्रकारची आहे. 9 विधापैकी कोणती भक्ती अर्जुनाची आहे, तर ज्ञानोबा तो भाव पुढे सांगतील. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.